लांब टेकडीच्या काठावरती बनलेलं ॲन्सेस्ट्रल कॉटेज नेहमीसारखं सुमसान पडलेलं होतं. जवळपास पसरलेला एकदम सन्नाटा जो हवेलाही थांबवेल. तेवढ्यातच रस्त्याच्या मोडवरती एक अचानक कार येऊन थांबते. कारचा दरवाजा उघडतो आणि बाहेर एक मुलगी येते. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच थकावट, भीती आणि चिंतेच्या रेखा होत्या. ती मुलगी पूजा होती. तीच मुलगी जिला जगाने खूप लवकरच एकटं केलं होतं. लहानपणीच तिचे आई वडील वारले होते. तेव्हापासूनच तिच्या काकांनी तिला लहानपणी मोठं केलं होतं. पण किस्मतने तिचा साथ इथेही नीत सोडला. ज्यांनी तिला वाढवलं ते सुद्धा तिला कमी वयातच सोडून गेले. यानंतर पूजाचं जीवन फक्त तिचे मित्र होते आणि त्यामधून सगळ्यात जवळची होती तान्या. तान्याच्या मृत्यूनंतर पूजाला आतमधून पूर्णपणे तोडून टाकलं होतं. ती मनाच्या शांतीसाठी ती त्याच ॲन्सेस्टर कॉटेजमध्ये परत येते. तीच जागा जिथे तिचं बालपण गेलं होतं. पूजा हळूहळू घराच्या मुख्य दरवाजापर्यंत जाऊन पोहोचते. ती आतमध्ये जाते. चुपचाप आपली बॅग ठेवून ती आपल्या जुन्या खोलीमध्ये जाऊन बसते आणि बिछाण्यावरती बसून डोळे बंद करते. तान्याच्या आठवणी तिच्या आतमध्ये येत होत्या. कधी ती रडता रडता झोपेमध्ये पूर्णपणे डुबून गेली हे तिला स्वतःलाच नाही कळलं. रात्रीच्या 12 वाजताच बाहेर आभाळांचा गडगडाट जी पहाडीला पूर्णपणे चिरत होता. तेवढ्यातच दरवाजावरती दस्तक होते. एक भारी आवाज ज्याने पूजाच्या झोपेला पूर्णपणे नष्ट केलं. तिने घाबरतच डोळे उघडले आणि मनातच बोलली, एवढ्या रात्री इथे कोण येऊ शकतं? पूजा आपल्या बिछाण्यावरनं उठली आणि हवा थंड होती आणि छतवरती येणाऱ्या टपटप पाणीच्या आवाजाने एक संगीत बनत होतं. ती हळूच दरवाजाकडे जात होती. पायाने ती हळूहळू त्या दरवाजाकडे जाते. जसंच तिने दरवाजा उघडला तिच्या समोर नकुल उभा होता. पावसामध्ये भिजलेला, श्वासही मोठा आणि डोळ्यांमध्ये थोडी भीती. पूजा, मी आणि अँडीने तुला कुठे नाही शोधलं. मला तू कुठेच नाही भेटली. तेव्हाच मला विश्वास झाला तू आपल्या ॲन्सेस्ट्रल हाऊसमध्येच असशील. पावसाच्या थंडीने पूजाला पूर्णपणे घंगोळ करून टाकलं होतं. ती अँडीला फक्त घुरतच राहिली पण काही बोलू नाही शकली. काही क्षणातच कोणाचा न ऐकता नकुल आतमध्ये येऊन जातो. पूजा चुपचाप आपल्या रूममध्ये निघून जाते. पूजा आता बिछाण्यावरती बसली होती. नकुल हळूहळू तिच्याजवळ येत होता. तेवढ्यातच पूजाने त्याच्याकडे बघितलं आणि ती ओरडली. नकुलचा चेहरा आता पूर्णपणे बदलला होता. त्याचा चेहरा एकदम नरम पडला होता. त्याचा मांस हे लटकत होतं आणि डोळ्यातूनही रक्त बाहेर येत होतं. पूजा घाबरतच बोलते, कोण आहेस तू? मी तुझा मित्र आहे. तू मला विसरलीस? तेवढ्यातच पूजा ओरडून बोलते, नाही, तू माझा मित्र नाही आहेस. नक्कीच तू कोणीतरी शैतान आहे. नकुल अचानक एक खूप वेगळा आणि भयानक हास्य हसून बोलतो, तू बोलू शकतेस की मी राक्षस आहे, पण घाबरायची गरज नाहीये. मी तुझ्या सोबतचाच आहे आणि हे नको विसरू की आमची ही हालत तूच केली आहेस. पूजा 2 पावलं मागे जाऊन खोलीच्या बाहेर पागलांसारखी धावत निघते. तेवढ्यातच डोरबेल वाजते. पूजाने कापत्या हाताने दरवाजा उघडला आणि तिच्या समोर अँडी उभा होता. ती अँडीच्या गळेमध्ये मिळून खूप रडायला लागते. बरं झालं तू आलास. नकुलला काय झालं काय माहिती. अँडी तिला हळूच वेगळं करून बोलतो, पूजा, तू काय बोलत आहेस? नकुल आला आणि त्याचा चेहरा खूप भयानक झाला. पण तुझ्या घरात तर कोणीच नाहीये. तू एकटीच आहेस ना? नाही अँडी, मी खरं बोलते. नकुल आला होता. माझा प्रत्येक शब्द खरा आहे. अँडी त्याला लक्ष देऊन आणि खूप लक्ष देऊन घुरत होता आणि मग शांत आवाजामध्ये बोलला, असं वाटतं एकटेपण तुझ्या मनावरती हावी झालंय. पूजा, असं वाटतंय की तू विसरली आहेस. नकुल मेला आहे. एवढं ऐकताच पूजाचे डोळे एकदम मोठे होतात. श्वास थांबतो, जसं की पूर्ण दुनिया तिच्या समोर धुंदली पडत चालली होती. पूजा चुपचाप आपल्या रूम मधून परत येते. आता तिथे कोणीच नव्हतं. ती बिछाण्यावरती बसते. एक क्षणासाठी ती विचार करते की ती खरंच सगळं विसरली आहे. पण काही वेळानंतर पूजा अचानक जोरात ओरडायला लागली आणि ती स्वतःमध्ये काहीतरी बोलत होती. मला काहीच कसं नाही आठवत आहे.
मला काही आठवत का नाही आहे मी कोण आहे, काय झालं होतं. तिने जसंच आपला चेहरा उचलला तेवढ्यातच त्याची नजर अँडीवरती पडली. पूजा पूर्णपणे कापून जाते. अँडीचाही चेहरा सामान्य नव्हता. त्याचाही चेहऱ्याचं मांस लटकत होतं. डोळ्यातनं ताजा रक्त बाहेर येत होतं आणि त्याच्या होठांवरती एक थंडी आणि बेकारशी हास्य होतं. अँडीने पूजाकडे बघितलं आणि भारी आवाजामध्ये बोलला, आम्ही तुला लक्षात आणून देण्यासाठीच तर इथं आलो आहोत. आता तू कधीच एकटी नाही राहणार. मी नेहमी तुझ्या सोबतच राहणार आहे. पूजाचं ओरडणं या वेळेला खूप जास्त जोरात पूर्ण रूममध्ये पसरत होतं. दरवाजा स्वतःहूनच उघडला आणि दरवाजावरती नकुल उभा होता. त्याच भयानक चेहऱ्याने त्याच्या एके झलकेनेच पूजाला पूर्णपणे स्तब्ध करून टाकलं होतं. ह्याच्या आधी ती काही करेल तेवढ्यातच तिच्या खांद्यावरती कोणाच्या थंड बर्फासारख्या हाताने पकडलं होतं. पूजाने बघितलं तर ती तान्या होती. ती तशी नव्हती जसं ती तान्याला ती ओळखत होती. तिचा चेहरा पूर्णपणे फुललेला होता. डोळे सफेद आणि होठं कापलेले आणि मान एका साईडला वाकलेली, जसं की कोणीतरी जोरात पकडलं असेल. तान्याने तुटलेल्या आवाजात बोलला, तू कधीही एकटी नसणार पूजा. आम्ही नेहमी तुझ्या सोबत असणार. पूजाला चक्कर येऊन ती जमिनीवरती पडते आणि सर्व काही अंधारामध्ये होऊन जातं. बेहोश झाल्यानंतर तिच्या सगळ्या जुन्या आठवणी परत येतात. चौघही जण पूजा, अँडी, तान्या आणि नकुल एका खोलीमध्ये एकत्र होते. पूजा एक जुनी पुस्तक वाचत होती. तिचे डोळे एकदम चमकत होते. हे काय फालतूचं सगळं वाचत राहतेस. हकीकतमध्ये असं सर्व काहीच नसतं. तुला नाही माहिती, ह्याच्यामध्ये खूप भयानक सिद्धी लिहिली आहे. एका प्रकारचा विचक्राफ्ट. पण कशा प्रकारे? काही विचक्राफ्ट नुकसान पोचवण्यासाठी असतात आणि काही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि तुझं स्वप्न काय आहे? जेव्हा मी लहान होती तेव्हा माझी आई आणि बाबा मला एकटा सोडून गेलेले आणि मग अंकलनेच मला पाळलं होतं. आता जसं तुम्ही तिघं माझे मित्र आहात, काही वेळानंतर तुमचंही लग्न होऊन जाईल आणि तुम्ही सुद्धा मला सोडून जाणार. कमाल आहे पूजा, लग्न तर तुझंही होणार, पण मला असं काहीतरी पाहिजे की जे काही झालं तरी आपण चौघं नेहमीच सोबत राहणार, नेहमी. तिने पुस्तक उघडलं आणि बोलली, चला या विचक्राफ्टला आपण पूर्ण करूया. बघूया हे फक्त पुस्तकातच लिहिलं आहे की हकीकतमध्येही आहे. तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण पूजाही मानलीच नाही. काही मिनिटानंतर पूर्ण खोलीमध्ये अंधार केला. फक्त एक मोमबत्ती जाळली. चौघांनीही हात पकडले आणि पूजाने हिंमत करून आणि पुस्तकामध्ये लिहिलेले मंत्र वाचायला लागले. शब्दांच्या उच्चारानंतर हवेमध्ये पूर्ण बदलाव झाला. मोमबत्तीची लाव ही कापायला लागली आणि मग अचानक त्या मोमबत्तीमधून काळा धुवा बाहेर आला. खूप जोरात तो धुवा अचानक पूजाच्या डोळ्यामध्ये समावित झाला. पूजाचे डोळे हे पूर्णपणे पांढरे झालेत. पूजा, तुझ्या चेहऱ्याला काय झालं आहे? पण ती पूजा आता पूजा नव्हती. ती पूर्ण विजेच्या गतीने तान्याच्या गळ्यावरती झपट घेते आणि काही क्षणातच तान्याने आपला शेवटचा श्वास घेतला. नकुल आणि अँडी ही दोघं धावायला लागले पण पूजाने एकाच उडीमध्ये दोघांना पकडून त्या भिंतीवरती आपटून दिली, जसे की तिच्या आतमध्ये कोणतीतरी अलौकिक शक्ती आली असेल. आणि दोघांनीही श्वास सोडला आणि पूजा तिथे चक्कर येऊन खाली पडते. काही वेळानंतर जेव्हा तिला होश येतो तेव्हा तिच्या समोर ते तिघांचेही मृत्यूदेह पडले होते. ते बघून पूजा कुटकुटून रडायला लागली. हे काय झालं? हे मी काय केलं? त्या क्षणामध्ये तिघही देह झटकन उठून उभे राहिले. चेहरे तसेच लटकलेले, डोळे सफेद आणि चेहऱ्यावरती तोफ आणि शरीर पूर्ण ताणलेलं आणि तीच रहस्यमय हास्य. तुझं विचक्राफ्ट आता पूर्ण झालं आहे आणि आता आपण सर्व एकत्र राहणार. आपण या जगात असून सुद्धा नाही, पण तू जिवंत राहशील आणि कधीच एकटी नाही राहणार. पूजा ओरडतच खोलीच्या बाहेर धावते पण त्या रात्रीपासून तिचं जीवन आधीसारखं नाही राहिलं. पूजाला होश येतो आणि डोळ्यातनं अश्रू बाहेर येतात आणि तिच्या समोर ते तिघांचे तेच भयानक चेहरे परत येतात. तुला सगळं लक्षात आलं? तूच आम्हा तिघांना मारलं होतंस. आम्ही तुझ्यापासून वेगळे कसे राहू शकतो? तू नेहमी एकटेपणा महसूस करत होती पण आजपासून तू एकटी नाही राहणार.
पूजाचं ओरडणं शेवटचं तिच्या खोलीमध्ये येते. तिचे डोळे पूर्ण पलटले आणि ती स्तब्ध होऊन पूर्ण जमिनीवरती पडते, जसं की तिच्या शरीरामध्ये आता कोणता जीवित आत्माच नसेल. ती जिवंत असूनही कदाचित जिवंत नसेल आणि मित्रांसोबत असूनही ती आता सर्वात जास्त एकाकीत होती. तिच्या मनामध्ये आता एकटेपणाची भीती नव्हती, तर ते आता तिचं किस्मत बनलं होतं. एकाकी, जिथे लोक मृत्यू पावतात आणि मेलेली लोक हे नेहमी सोबत राहतात.